सर्व संतांच्या मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असतानाच एक अनोखी वारी पंढरपूरमध्ये दाखल झाली। थेट लंडनहून 13 देशाचा प्रवास करून ही वारी पंढरपूरमध्ये दाखल झालीत। आपल्या सोबत आयोजक आहेत अनिल खेडेकर। काय सांगाल, काय काय खऱ्या अर्थाने आज इतिहास घडलेला आहे। पहिल्यांदाच भारताबाहेरून वारी युके मधून पंढरपूरच्या दिशेने आलेली आहे। तब्बल 11 देशांमधून प्रवास करत या पादुका आज पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। 6 जूनला आपण प्रस्थान केलं होतं लंडनवरून आणि 50 दिवसांमध्ये कारने आपण युरोपमध्ये प्रवास केला, त्यानंतर मुंबईला आलो आणि आळंदीवरून 6 जुलैला प्रस्थान करून आपण आता पंढरपूरमध्ये दाखल झालेलो आहोत। तर खऱ्या अर्थाने जी वारीची परंपरा आहे 700-800 वर्ष जुनी, ती परंपरा आता आपण 7 समुद्रपार घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झालो आहे असं मला नक्कीच वाटतंय। कसा प्रवास होता, थांबे कसे होते, एकंदरीत काय अनुभव आहे? प्रवास खूप रोमांचकारी आणि अविस्मरणीय आहे। युरोपमध्ये जो प्रवास होता तो आपण कारने केला, म्हणजे युके मधून आपण नेदरलँडला गेलो, नेदरलँड नंतर बेल्जियम नंतर फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी, टर्की, जॉर्जिया असं 11 देशांमधून आलो। त्यानंतर जॉर्जियावरून विमानाने आपण मुंबईला आलो आणि आळंदी ते पंढरपूर हे पायी आपण वारी केलेली आहे, जी आपली पारंपरिक वारी आहे। इथून पुढचा कसा असणार आहे? आता आपण लवकर पंढरपूरला आलेलो आहोत, आषाढी एकादशीच्या अगोदर आलेलो आहोत, कारण आपल्याला पादुकांचं विठ्ठलाच्या चरणी लीन करून पुन्हा लंडनच्या दिशेने घेऊन जायचं आहे। आषाढी एकादशी 4 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि तिथं भव्य दिव्य कार्यक्रम आहे आषाढी एकादशीचा। 3-3.5 हजार लोक लंडनमध्ये पादुका दर्शनासाठी वाट पाहत आहेत। तर या पादुका गुरुवारी लंडनला मार्गस्थ होणार आहेत आणि शनिवारी मोठा प्रोग्राम लंडनमध्ये आषाढी एकादशीचा आयोजित केलेला आहे। किती लोक आता बरोबर जाणार आहेत? लंडन मध्ये मंदिर निर्माणावर त्याची काय म्हणजे आता मागच्या वर्षी आपण पादुका इथून बाय रोड पंढरपूर ते लंडन घेऊन गेलो 22 देशांमधून आणि आता पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपण स्वतःच हक्काची अशी जमीन घेतलेली आहे आणि आता गव्हर्नमेंट प्रोसेस सुरू आहे या मंदिर स्थापनेसाठी। या वारीमध्ये 25 ते 30 NRI सामील झाले होते, प्लस वेगवेगळ्या देशांमध्ये 500, 1000, 2000 लोक त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते आणि NRI अनिवासी भारतीयांसोबत भारतीय लोक सुद्धा, त्यांना कुतूहल आहे या ग्लोबल वारीचं, ते पण सामील झाले। तर आता या वारीमध्ये 100 ते 125 आमचे वारकरी सामील झाले होते आणि आता या वर्षीचा उत्साह पाहता पुढच्या वर्षी मला वाटते 500 ते 1000चा आकडा आम्ही नक्की क्रॉस करू असं सध्या संकेत दिसत आहेत। मंदिर निर्माण कधी? मंदिर निर्माण तिथे थोडी लेंदी लीगल प्रोसेस असते, तुम्हाला सर्वे, प्लॅनिंग, ऍप्लिकेशन वगैरे। तर मला असं वाटतं पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला सकारात्मक रिस्पॉन्स येतील आणि 6 महिन्यामध्ये आपण हक्काचं एक विठुरायाचं मंदिर लंडनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल। पंढरपूरकरांना निमंत्रण देणार मंदिराचं? पंढरपूरकरांना निमंत्रण देण्यापेक्षा पंढरपूरचाच पांडुरंग आपण लंडनला घेऊन गेले, तर तुमचं हक्काचं मंदिर आहे। केव्हाही या लंडन सारख्या देशामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर करू शकलो, हाच आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे। हे विश्वची माझे घर असा संदेश ज्ञानेश्वर महाराजांनी दिलाय। आता ही वारी ग्लोबल झाली आहे, थेट लंडन वरून आलेली आहे। पांडुरंगाचं मंदिर होतंय आणि काही दिवसात म्हणजे एक आषाढ शुद्ध एकादशीला ही लंडन मध्ये असणार आहे। तेथील विठ्ठल भक्तांना दर्शन देण्यासाठी या पादुका तिथं असणार आहेत। अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण लंडन ते पंढरपूर आणि पंढरपूर ते लंडन ही यात्रा पूर्ण होते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।